माणसं आल्यानंतर आपण काय करावं, ही जी आपली जी दिशा आहे आणि ती दशा कशा पद्धतीने घेऊन गेलं पाहिजे याचा विचार जरा याची विचार आपण केला पाहिजे. कारण की आपण आलो बसलो पण याच्यानंतर काय होणार. तुम्ही आला तर स्वागत आहे पण याच्यानंतर नेक्स्ट काय, संबंधित यंत्रणेला माहिती कशी पाडणार. संबंधितांचे फोन नंबर आपल्याकडे आहेत, संबंधित लोकप्रतिनिधींचे. आपल्याला कोणाला म्हणजे आंदोलनाचा दुसरा हेतू द्यायचा आहे. संविधानात्मक मार्गाने शांततेच्या मार्गाने आपल्याला आंदोलन करायचं तर काय, रश्मीताईंना सपोर्ट करायचा. प्रत्येकाला वाटतं हो आम्हाला सपोर्ट करायचा आहे. आज त्यांच्या रील बघितल्यानंतर आपण बघतो की हा बाबा हा विषय गेला, जेवढे लाईक्स आलेत, कमेंट आलेत, शेअर आलेत, आम्हाला ते नको. आम्हाला काय हवं आहे, शेअर कोणाला पाहिजे माहितीये काय, तो निर्णय घेईल. जेवढे इथले व्हिडिओज असतील, जेवढे फोटोज असतील ते टॅग कुठं झाले पाहिजे. किंवा आपला प्रश्न हा संबंधित मंत्रालयाला टॅग झाला पाहिजे, संबंधित मंत्र्यांना टॅग झाला पाहिजे. आज आपल्या समाजाची अगदी कोणी करायची सर्व समाजाची किंवा भूमिपुत्रांची जी काही संख्या आहे त्या सर्व लोकांनी ईमेल केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, ईमेल की आमचा आहे उपोषणाच्या ठिकाणी तुम्ही या, त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या पूर्ण करा. दिपा पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी लागलं पाहिजे. ट्विट केलं पाहिजे एक्स वरती. त्याच्यानंतर इंस्टाग्राम आपण वापरतो त्याच्या ठिकाणी तो टॅग झाला पाहिजे. संबंधित माणसाला समजेल का सर बाबा इथं उपोषण चालू आहे आणि त्या उपोषणाला एवढ्या लोकांचा पाठिंबा आहे. जर घरी बसून इथे येऊन नाही पण घरी बसून जर तुम्हाला पाठिंबा देता आला तरी देखील तुम्ही देऊ शकता ना. तो कसा की त्यांना टॅग करून संबंधितांना. त्याच्यानंतर संबंधितांचे फोन नंबर पण आपल्याकडे आहेत. कॉल करा, विनंती करा की बाबांनो तुमच्या या उपोषणाच्या ठिकाणी तुम्ही भेट द्या. सत्ताधाऱ्यांचे पण आहेत, विरोधकांचे पण आहेत. येऊन बसा. जर एखादा विरोधक आला तर तो देखील त्यांच्या मंत्र्यांना देखील फोन करू शकतो ना की बाबांनो तुम्ही येऊन इथे बसा. एखादा सर्वसामान्य नागरिक बसला तर त्याला 10 लोक बघायला येतील, 100 लोक बघायला येतील. पण आता याच सोबत आता 6व्या दिवसानंतर पण देखील तुमची ममता जागी झाली पाहिजे का नको, की आज आपल्या समाजाची मुलगी बसली आहे. म्हणजे सत्ताधारी असो त्या विरोधक असो दे, त्या ठिकाणीवर येऊन तुम्ही देखील आता अगदी चांगली उपोषणाला बसतोय. हा कानाने निर्णय केला जात म्हणजे अजून किती याचा वाट बघितली पाहिजे. आज आपण आपल्याला जी भेटलेली तारीख आहे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्यासाठी जो 8 तास आहे याच्यासाठी प्लॅनिंग प्रॉपर झाली पाहिजे. कारण की आज आपल्या समाजाची एवढ्या लोकांनी जर टॅग केले तर त्याचा फरक तुम्ही जाणून घ्या. त्यांच्या पोर्टलवरती जाईल, ईमेल केले तर त्याच्या पोर्टलवरती जाईल, त्यांना कॉल केले, एखादा आपण पाठिंबा द्यायचा आहे अशा पद्धतीने देऊयात, ना की रस्ता अडवून किंवा इतर गोष्टी करून कोणाला त्रास देऊ नये. जिथं ज्या आजाराला जो इंजेक्शन द्यायचा आहे किंवा जो डॉक्टर स्पेशलिस्ट आहे त्या डॉक्टरपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे याचा विचार आपण करूया.